नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आम्ही रक्षाबंधन कशा पद्धतीने साजरी केली। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। काल रात्री आम्ही सर्वजण म्हणजे शची, मी आणि शचीचे बाबा घरी आलो, कारण रक्षाबंधन आहे म्हणून। आणि तुम्हाला तर माहीतच आहे आमचं कृषी केंद्र आहे कारंजाला, तर आम्ही तिथं असतो, काही दिवस तिथं काही दिवस घरी असं चालू असतं। तर आम्ही तिथं गेलेलो होतो। तर रक्षाबंधनसाठी आज आम्ही घरी आलेलो आहोत। आम्ही घरी पोचलो आणि थोडं फ्रेश वगैरे झालोच, तर बाहेरून कावड यात्रा जात होती। तर आम्ही सर्वचे सर्व आता कावड यात्रा बघण्यासाठी आलेलो आहोत। तर हे बघा, शशीनं फर्स्ट टाईमच कावड यात्रा बघितली। ती खूप एन्जॉय करत होती, डान्स करत होती। कावड यात्रा खूप मोठी होती, खूप लोक होते कावड यात्रेमध्ये आणि डेकोरेशनसुद्धा छान बनवलेलं होतं। आजच 2 ते 3 कावड यात्रा गेल्या आमच्या धरून। तर प्रत्येकाचं डेकोरेशन वेगवेगळं, प्रत्येकाचं काहीतरी युनिक असं त्यांची आयडेंटिटी होती। कावड यात्रा गेली आणि हे तिघं बहीण भाऊ लागले मोबाईल बघायला। मोबाईल बघणं, चॉकलेट खाणं आणि मस्ती करणं एवढंच त्यांना काम होतं। आणि हे बघा, असं मस्ती करत करत आम्ही रात्री झोपलो आणि आता सकाळी उठलो। तर आता उठलो तर माझी कामं सकाळी सकाळी सुरू झाले। सकाळी झाडझूड, पाणी शिंपणं वगैरे आमचं ते चालू होतं। आणि हे आमची मंडळीसुद्धा आमच्या मागेच उठले सर्वजण। आणि हे बघा, त्यांच्या इकडे डान्स करणं चालू आहे। शचीला डान्स करायला खूप आवडतं आणि शचीच्या हातून शचीचा कॅक्टस आणलेला आहे। तर ते बोलते पण आणि डान्स पण करते। तर शची ते गाणे म्हणत होतं आणि शची डान्स करत होती। तर बस त्यांचा डान्स वगैरे झाला तोपर्यंत आम्ही नाश्त्याचं वगैरे बनवलं। आणि आता शची आणि शचीची दीदी आरू दीदी हे दोघांनी आता नाश्ता केला। आम्ही सर्वांनी देखील नाश्ता केला आणि आता आम्ही लागलो आहे डेकोरेशनच्या कामाला। तर आरूही ज्या होत्या त्या आम्हाला बोलवून देत होत्या फुगून, आणि ताई आणि मी आम्ही दोघी मिळून डेकोरेशन करत होतो। तर आमच्या इथं फुलांच्या माळा आहेत, त्यापासून आम्ही डेकोरेशन करत होतो। तर सिंपल्सच करायचं होतं, त्यामध्ये मास्किंग टेप पण व्यवस्थित नव्हता, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले। डेकोरेशनचे ज्या माळा आम्ही लावत होत्या ते लावलं की पळून जात होत्या, तर खूप हेक्टिक काम झालं आमचं। तरी शेवटी कसं तरी आम्ही ते डेकोरेशन केलं। त्यानंतर आज श्रावण सोमवार होता आणि रक्षाबंधनसुद्धा, त्यासाठी मी थोडी अशी थीम ठेवली की चला थोडंसं पिंड वगैरे ठेवून डेकोरेशन करायचं, म्हणून मी थोडंसं ते पिंड वगैरे आणि कान्हाजीची मूर्ती ठेवून छोटंसं असं डेकोरेशन केलेलं। कारण आमच्या इथं साईड कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्येच आम्ही हमेशा डेकोरेशन करत असतो। तर साईड कॉर्नरमध्ये असं छोटंसं डेकोरेशन मी केलेलं आहे। आमचं डेकोरेशन संपतच नाही आणि इकडे स्वयंपाक वगैरे थोडा रेडी झाला। तर पाहुण्यांची लगबग सुरू झाली, पाहुणे यायला सुरुवात झाली, सर्व पाहुणे आले आणि आता सर्वांची पंगत बसलेली आहे जेवणाची। तर सर्वात आधी सर्व माणसांची जेवणं चालू आहेत। माणसांची जेवणं झाल्यानंतर मग आम्ही आता बायांचे जेवणं होणार आहेत। तर हे बघा, इथं सर्व जे पुरुष मंडळी आहेत ते जेवण करत आहेत। त्यांचं झाल्यानंतर आम्ही, आणि आज सोमवार असल्याकारणानं ताईंचा तर निरंकार सोमवार होता आणि बाकी या दोघी तिघींचासुद्धा सोमवार होता, पण एक टाईम जेवण करून होता। तर आम्ही तिघी चारी जणी आता जेवण करायला बसलेलो आहोत। आमचे जेवण वगैरे आटपून झालेच। तर इथं पावसाने सुद्धा लगबग केली आहे आईची। पाऊस चालू होता, तर आम्हाला टाईमसुद्धा मिळाला थोडाफार आणि लाईटसुद्धा गेलेली होती। तर त्या टाईममध्ये आम्ही तयारी करून घेतली आणि आता तयारी झाल्यानंतर आम्ही करत आहोत फोटोशूट। बांगड्या पाहिजे तिला, बांगड्या, अरे बांगड्या पाहिजे तिला, हां ते पाहिजे। आणखी काय पाहिजे पिल्लू? ए मावशीन तिला बांगड्या आणल्या होत्या। अच्छा, कानातले पाहिजे तुला? आणखी काय पाहिजे? इथे काय पाहिजे? इथे काय पाहिजे? मला नाही आई ग, टिकली पण पाहिजे तिला, लावायला पाहिजे। ए माझी गवळण, सर्वच पाहिजे का तुला? टिक्का लावला ना तू, तसं पाहिजे? मम्मी सारखं कलरफुल पाहिजे? अच्छा तसं
याची मस्तीच नाही संपत. आणखी लहान होत आहे, लहान. अगं तो बघ चेहरा बघ त्याचा. थोडंफार फोटोशूट केला पण शचीचे बाबा त्यामध्ये पण खूप नाटकं करत होते. विनाकारण सर्व फोटो खराब करून टाकले. आणि तसंच आमचा फोटोशूट कंप्लीट झाला आणि आता आम्ही रक्षाबंधनला सुरुवात केली. तर सर्वात आधी आम्ही कान्हाजीला म्हणजे लड्डू गोपालला राखी बांधली. मी वाढून घेतलं आणि त्यानंतर आमच्या घराचा असा रूल आहे की सर्वात जे छोटे असतात त्यापासून आम्ही रक्षाबंधन चालू करत असतो. तर बहिणींमध्ये सर्वात छोटी आहे शची. तर शचीपासून आम्ही सुरुवात केलेली आहे. शची सर्वात आधी आता सर्व भावांना तिच्या राखी बांधणार आहे. तर शची आता त्यांचे जे भाऊ आहेत म्हणजे आता पिऊ, मल्हार, सक्षम यांना राखी बांधणार आहेत. तर सर्वात आधी पिऊला राखी बांधली, त्यानंतर सक्षमला आणि त्यानंतर मल्हारला, असं दोघं तिघांना तिने राखी बांधली. अशा आमच्या घरी आम्ही सर्व बहिणीमध्ये सर्वात लहान मी आहे आणि सर्व जर ही छोटी मंडळी जर झाली आमची मुलं तर त्यामध्ये आता सर्वात लहान सध्या शची आहे. आणि हे तिघं जे मुलं आहेत म्हणजे ताईचे दादांचे जे मुलं आहेत ते मोठे आहे शचीपेक्षा. शचीची रक्षाबंधन झाली. आता टाईम आहे आरुदीदीचा. आता आरुदीदींनीसुद्धा तिघं भावांना राख्या बांधल्या. सोबत आम्ही महिला मंडळांनीसुद्धा इकडे तिकडे राखा बांधण्याची लगबग सुरू केली. कारण उशीर नको व्हायला संध्याकाळ. आणि जे म्हणजे ताई वगैरे पाहुणे येत असतात आमच्याकडे ते संध्याकाळीच घरीसुद्धा जात असतात. त्यासाठी मी शचीला दोघा त्यांना ताईंना यांना राखी बांधली. आणि सोबतच इकडे मुलांची पण राखी बांधणं चालू होती आणि आमची इकडे महिला मंडळांची पण राखी बांधणं चालू होती. आरुदीदीची राखी बांधून झाली सर्वांना. त्यानंतर शचीनेसुद्धा आरुदीदीला राखी बांधली. तर छान अशी आम्ही आरुदीदीसाठी ब्रेसलेटची राखी आणलेली होती. तर आधी कुंकू वगैरे लावून आरुदीदीचं औक्षण वगैरे करून घेतलं आणि जी ब्रेसलेटची राखी होती आरुदीदीसाठी आणलेली आम्ही ती राखी आता आरुदीदीला देणार आहोत. तर हे बघा आता आरुदीदीचं रिॲक्शन काय आहे तर आमचं राखी बघून. ही अशी छान अशी ब्रेसलेटची राखी आहे जी आम्ही आरुदीदीसाठी आणलेली आहे. अरे वा. तर आम्ही आता दीदीला मस्त घालूनसुद्धा दिली ती राखी सुद्धा. आता आरुदीदीला तर प्रश्न पडतो की काय करायचं म्हणून. तर आरुदीदीला असं वाटलं की आता शचीने मला राखी बांधली तर शचीलासुद्धा पैसे द्यायला पाहिजे. तर आरुदीदीची मम्मी म्हणते अगं बाई देत नसतात पैसे, फक्त राखी बांधत असतात. तर मग आता आरुदीदी शांत झाली आणि आरुदीदीने आम्हाला पण राखी बांधली. त्यानंतर आता आमची बहीण भावांची म्हणजे मोठ्यांपासून ची सुरुवात झाली आता राखी बांधायची. तर आम्ही लहान म्हणजे आधी मी सांगितलं तसं सर्वात लहान मी आहे. तर मी राखी बांधत आहे आणि माझा भाऊ म्हणजे की यश हा सर्वात लहान आहे. तर त्याच्यापासून आम्ही सुरुवात केली. तर भाऊ एकच राहतो, तो त्याच्या अंतपासून राहतो पाटावरती आणि आम्ही बहीण चेंज होत असतो. तर सर्वात आधी मी राखी बांधली यशला. त्यानंतर माझ्या नणद म्हणजे स्नेहाताई त्यांनी राखी बांधली. त्यानंतर माझ्या मावस नणद सोनलताई त्यांनी राखी बांधली. तर असे आम्ही आमचे भाऊ चेंज होत राहतात, फक्त आम्ही राखी बांधतच असतो. कारण मला आताकडेच दिलेलं आहे. तर माझे हे काकांचे मुलं आहेत दोघं पण. तर ताई ह्या त्यांना आधीपासून ते लहान होते तेव्हापासूनच त्यांना राखी बांधायचे. तर रक्षाबंधनला अजूनसुद्धा ते परंपरा चालूच आहेत आणि आम्ही सर्वजण ह्या दोघांना राखी बांधत असतो. कारण त्यांना बहीण नाही आहे आणि आम्ही सर्व मग त्यांना राखी बांधतो. तर आम्ही प्रोग्राम दरवर्षी आमच्या घरीच ठेवत असतो आणि सर्व पाहुणे मग आमच्या घरी येतात आणि आम्ही असे सर्व मिळून आमची रक्षाबंधन साजरी करत असतो. यशची राखी झाल्यानंतर आम्ही आता शुभमला राखी बांधली सर्वांनी. तर मी यशला शुभमला दोघांना राखी बांधली आणि आता या माझ्या नणद आहेत त्यांच्या भावांना राखी बांधण्याची सुरुवात झाली. तर आता ताई आणि सोनलताई हे दोघं मिळून ताईंना राखी बांधत आहेत. तर सोनलताईंनी राखी बांधली. त्यानंतर आता ताई बांधत आहेत त्यांना राखी. त्यानंतर जे मोठे दादा आहेत संदीप दादा त्यांनासुद्धा दोघं बहिणींनी राखी बांधली. संदीप दादा आमच्या जनरेशनचे सर्वात मोठे आहेत. तर त्यांनी बघा ताईला काय आशीर्वाद दिला. आता आमची सर्व बहीण भावांची राखी झाल्यानंतर आता टाईम आहे काकाचा आणि आत्यांचा यांचे बहीण भावांची राखी. तर हे बघा
काका आमच्या शेजारीच असतात, तर ते लवकरच येत असतात आमच्या घरी. पण बाकीचे भाऊ आहेत ते गावावरती आहे आणि रक्षाबंधनला सर्वांचं शेतीचे कामं असतात म्हणून दुसरे भाऊ आले नाही आहेत. तर काका प्रत्येक राखीला प्रत्येक वेळेला अवेलेबल असतात. तर आज दोघा त्यांनी काकांना राखी बांधली. त्यानंतर आता ताईंनी मामाजींना राखी बांधली, कारण मामाजींना बहीण नाही आहे म्हणून ताई आणि सोनलताई दोघं त्यांना राखी बांधत असतात. त्यांचं बघून शचीनेसुद्धा शचीच्या बाबाला राखी बांधलेली आहे आणि त्यांची राखी झाल्यानंतर आता मी ताईंना राखी बांधत आहे. तर हे बघा, मी ताईंसाठी छान अशी ब्रेसलेटची राखी आणलेली होती, तर आता मी ते ताईंना बांधत आहे. ताईंना देखील ही राखी खूप आवडली आणि त्यांचे जो नेकलेस होता त्यावरती ते मॅचसुद्धा होत होती. आणि मी एक विचार हा करून आणली होती राखी, की राखी जे आपण आणतो ते आपण ते 1 दिवसापुरती किंवा 8 दिवस 15 दिवस घालतो आणि नंतर ते तोडून टाकतो. पण हे जे ब्रेसलेट आहे आपण जर काढूनसुद्धा ठेवलं तर हे वर्षानुवर्ष आपल्याला यूज करता येतं. हा मनात हेतू ठेवून मी ही ब्रेसलेटवाली राखी आणलेली होती आणि मला तर आवडलं, पण मनात एक शंका होती की यांना आवडेल की नाही आवडेल म्हणून. पण ताईंना देखील ही राखी खूप आवडली. त्यानंतर माझी राखी झाल्यानंतर ताईंनी देखील मला राखी बांधली. त्यांनी लुंबीवाली राखी आणलेली होती, तर त्यांनी मला लुंबीवाली राखी बांधली. राखी बांधून झाल्यानंतर आम्ही दोघींनी एकमेकींची तोंडं गोड केली. राखी झाल्यानंतर आता सर्वजण जायला निघालेत पाहुणे. तर आत्या दादा हे श्रेतारी जाण्यासाठी निघले. तर हे बघा, आता ते जायला निघले आहेत बा, ते घरी चालले. तर आम्ही सर्व त्यांना सोडण्यासाठी बाहेर आलेलो आहोत. ताई अमरावतीला राहतात, पण आता त्या इथंच आत्यांकडे जाणार होत्या. तर ते सर्व अकोल्यातच डाबकी रोडला राहतात, तर सर्व तिथे चालले आहेत. आता त्यांना जाताना बघून शचीला वाटलं मलासुद्धा सोबत नेईल, पण शचीच्या बाबांनी घेऊन घेतलं वापस. तर त्यांना जाताना बघून शचीला खूप रडायला आलं. पण लवकरच शांत देखील झाली. आणि हे बघा, तर आता आत्या आणि ताई गेलेले आहेत ऑटोमध्ये आणि दादा जाणार आहेत आता गाडीवरती. तर ते तर चालले गेले आणि आमच्या ताई तर गल्लीतच गप्पा गोष्टी सुरू झाल्या सर्वांच्या. आणि आता थोडंसं बोलून दादा देखील चालले गेले आणि थोड्या वेळ आम्ही थांबतोच आहे 5-10 मिनटं. तर ताईला भेटण्यासाठी ताईंचे सर्वात मोठे भाऊ म्हणजे ताईंचे आणि यांचे सर्वात जे मोठे भाऊ आहेत ते आलेत आता रक्षाबंधनसाठी. सोबतच ओमसुद्धा आलेला होता, म्हणजे दादांचा मुलगा, म्हणजे माझा पुतण्या. तर ओम मेन म्हणजे मी त्यांना याच्यासाठी बोलवलं होतं की शची त्याला राखी बांधेल म्हणून. पण ते दोघं आले तोपर्यंत शची म्हणजे आम्ही घरात आलो, शची 5-10 मिनटातच झोपून गेली, कारण ते दिवसभर झोपलेली नव्हती. तर ओमची आणि तिची भेटसुद्धा झाली नाही. पण आरोहींनी ओमला राखी बांधली आणि बस ते थोडंसं नाश्ता वगैरे करून गेलेच. तर सपना आणि शिवा म्हणजे यांच्या काकांची मुलं ते आलेत आता राखीसाठी. तर ते दोघं बहीण भाऊ आलेत, त्यांनीसुद्धा राखी बांधली मामाजींना यांना. ताईंनीसुद्धा शिवाला राखी बांधली आणि तोपर्यंत शचीसुद्धा उठली. तर शचीसुद्धा तर सर्वांची भेट घेत आहे. मी देखील सपनांना राखी बांधली. त्यांनीसुद्धा नाश्ता वगैरे केला आणि ते लवकरच ते सुद्धा निघून गेले. स्नेहाताईसुद्धा जाण्यासाठी निघल्या होत्या, पण त्या बसस्टँडपर्यंत जाऊन त्यांची बस तिथं फेल झाली, त्यामुळे त्यांना वापस यावं लागलं आणि त्यांना थांबावंच लागलं रात्रभर. त्यांना घरून निघतानाच म्हटलं होतं जाऊ नका, पण आरोपींचे पेपर असल्याकारणाने त्या थांबायला नाही म्हणत होत्या. पण तिथं जाऊन बसस्टँडवर बस फेल झाल्याकारणाने त्यांना वापस यावं लागलं आणि शेवटी त्यांनी स्टे केला, रात्रभर थांबल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच गेल्या 7 वाजता. तर अशा प्रकारे आमची ही रक्षाबंधन सकाळपासून तर रात्री 9-10 वाजेपर्यंत चालली. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल चला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. आणि आज जो कार्यक्रम झाला त्याच्या काही मी फोटो क्लिप्स शेअर करत आहे, ते सुद्धा बघून घ्या. बाय.